जावं आणि हे तीन गुणाची श्रद्धा, सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा. सुंदर वर्णन आहे. त्याचं विवेचन ऐकून तशा श्रद्धेमध्ये आपण यायचं आणि मुक्तीकडे जायचं. हा माऊलींचा प्रयास आहे आपल्यासाठी. प्रयत्न म्हणतात तुमच्या भाषेत, वेदांतात प्रयास म्हणतात. जो भावार्थ त्या बोधातून बाहेर येतो, प्रयास संत महात्म्याचा असतो. त्या शब्दाच्या बोधातून जेव्हा एक बुद्धीची उन्नती होती, नेतृत्व बनतो आणि तेव्हा अंतःकरण शुद्ध होऊन त्याच्यामुळे ईश्वर येण्याची पात्रता तयार होते अंतःकरणाची. म्हणून या तपाची गरज आहे. त्या अंतःकरणामध्ये भगवंताला प्रगट करायचं म्हणून माऊली असं बोलले, तुम्ही तप करा, फळाची इच्छा सांडून द्या, कर्माचा कर्तेपणा पुसून टाका आणि अहंकार बंद करा. साधी भाषा आहे माऊलींची. पण आपण अधिकार नसतो, आपल्याकडे अधिकार शून्य आपण, आणि आपण परमार्थाचे कष्ट करत नाहीत. काय कष्ट करतो ते केवळ संसारासाठी. म्हणून कष्ट जर परमार्थाचे केले तर त्याला तप नाव येतं, आणि कष्ट जर संसाराचे केले तर त्याला आसक्ती नाव येतं. दुय्यम स्थान असं संसाराला, प्रथम स्थान परमार्थाला, दुय्यम स्थान संसाराला. वेळ भेटला तर संसार आहे आणि त्या वेळेनुसार परमार्थ करणार आणि राहिलेल्या वेळामध्ये संसाराला वेळ देणार. आधी संसार नाही, कदापि नाही, कदापि नाही. आता माझी तपस्या, माझी आराधना, माझी साधना, माझे सर्व, माझं जप, माझं तप, माझं ध्यान, माझे धारणा, माझं अध्ययन, माझं चिंतन आणि मग संसार. त्यांच्या बस की बात नसते. लाखातून एक असं करतो कारण त्याचा उद्धार व्हायचा असतो ह्या जन्मात. म्हणून त्याची संसाराची वासना भस्म असते. त्याची वासना भगवंताच्या प्राप्तीची असते. त्याच्या अंतःकरणाची स्थिती तुमच्याशी बोलावंच काय, जाऊ द्या. रोज सांगते तुमच्यात बदल नसतो तो, त्याच्यामुळे बोला वाटत नाही, वाईट वाटत. सरोवर तरंगी सांडले आकाश मेघी, का चंदनाचे उरगे उद्यान जैसे. भगवंत आणि अर्जुनाचा संवाद चालताना अर्जुनाला बोलत होते भगवंत, अर्जुना तरंग तरी सरोवर तरंगी सांडले आकाश मेघी. तरंग सरोवराला सांडून जाईल, मेघ आकाशातून बाजूला जातील, बागेमध्ये चंदनाला हा सर्प विळखा घालात सोडून देईल, नाही ना, नाही दे. असं होईल का अर्जुना? नाही मग कृष्ण परमात्मा भगवंत असं नाही होऊ शकत. मग असं होऊ शकत नाही तर का होऊ शकतं? तर पुढच्या वर्गाकडे चला. नाना कळा वैषम्ये चंद्र, का सांडिला आधी नरेंद्र, ना तरी क्षीर समुद्र मंदरा अक्षळे. अजून काय बोलले त्याच्या धरून त्या अनुसरून त्या ओवीला? चंद्राच्या ज्या कळ्या येतात तो सांडेल कधी?
कळेपासून पौर्णिमेच्या कळेपर्यंत वाढत जाणं आणि शुक्ल पक्षातून पुन्हा कृष्ण पक्षाकडं एक एक कळा बंद करणं, आमुषा तयार होणं, एक एक कळी बंद झाली आमुषा, एक एक कळी वाढली पौर्णिमा. थांबत नाही देवा. याला म्हणतात ओवी लागली. समजून घे माऊलींच, तेव्हा उद्धार होतो जीवाचा, काया पालट होतो अंतःकरणाचा, प्रसाद येतो वेदाचा, अनुभव होतो सुखाचा, हा प्रसंग साधना श्रवणाचा, आणि हा खेळ सत्संगाचा, हा मेळ ज्ञानाचा. या अवलोकन बुद्धीला यावं, या अवलोकन करता यावं. संसार करणं काळजी तुम्हाला बोलले ते लागत असेल, लागलं न लागलं मला देणं घेणं नाही. कारण जो ज्या बाया जन्मतात फुकट वाया जातात त्याची तळमळ वाटते, आणि मरताना हातात तर काहीच नाही. पोरं गेले सुनापाशी, पोरी गेल्या जावयापाशी, आणि हे कापड उरलं पुढची पाशी. काय केलं आकडू मी, आणि संसार कसा कळतो मग? धोंडी 6 महिने यायच्या आधी बाई तयारी टाकली. पागल 6 महिने अनुष्ठान कर ना, देव समोर थांब तुझ्या. देव असं पागल ठरतो मरेपर्यंत तेच धंदे करायचे कर्माचे. कर्माच्या नंतर उपासना, उपासनेनंतर ज्ञान, ज्ञानानंतर मुक्ती, आणि त्या ठिकाणी परमात्माची प्राप्ती. हे नको कळायला. धुंडीन दगडन कवर बसा त्याच्यात. घेतलं 2दा हाऊस पिटली, 10दा मोरूस तर तेच. घेणारं लाजना, देणारं लाजना. आई आता पैसे पोस्ट कर. बाकी काय नको तू. रंजा खाऊन कटा आला ग तुझ्या. आता पैसे पाठव. तिलाही आराम, त्या बाईला बी आराम, यासला बी आराम. त्या मनानं ओळख करावी ईश्वराची, त्यानं ध्यान प्रेम करावं साधू संतांचं. उद्धार करायचा आहे ना आपल्याला. हे संसार हे वाटक काय चिंध्या ओळखायच्या उगच काय मग त्याच्यात तात्पुरतं करीत जावं, पाण्यात सोडले जावं, आपली तपश्चर्या वाढवीत जावी, साधू संतांची संगती करावी, बोधाची धार धरावी, वेदाची कास प्राप्त करावी, ओवीचं प्रेम करावं, श्लोकाला धारण करावा, आणि निरंतर भगवंतामध्ये चित्ताला अर्पण करावं. सांगा शब्द कोणते चुकीचे होते? फालतू गेले ना दगड धोंडे आतापर्यंत भगवंतासाठी, आता माझ्या आत्मकल्याणासाठी, आता 4 पैसे माझ्या साधूला, गरीबाला, माझ्या आत्मकल्याणाला, ते पुण्य माझ्या उद्धाराला, ते धन माझ्या आत्मशांतीला, ते ज्ञान माझ्या परमेश्वर सान्निध्याला, बुद्धीला परमेश्वराचं सान्निध्य हवंय. आता त्याचा कंटाळा यावा. गोबर आहे गोबर, त्याचा वास येत नाही का त्या बायांना? नको आहे. पांडुरंगा बोलो मुळ पाठवा. काय तू बाबा अभंग आहे, मजा आठवा, मुळ लवकरी पाठवा. काय अवस्था असेल ती आठवण आहे की नाही? बोलवा ना, यायचे तुमच्याकडं. आता नाही राहायचं इथं. मृत्यू लोकांचं कार्य झालं, गाथा जगाला दिला, छळ सहन केला, संसारात खूप दुःख सहन केलं. आता तुमच्याकडे यायचं. आता इथं नाही रमायचं, मृत्यू लोकात नाही राहायचं. पांडुरंगा तुमच्या चरणापाशी थांबायचं, तुमच्याशी एकरूप व्हायचं. पांडुरंगा माझ्या मूळ पदावर जायचं. आपले अनादित्व भेटे, अविवेक पेटे. ती कोणची वरी काय बोलती बाई, आणि आम्हाला तर रागाची ती संसारी काढा, ती छाया करावे.
तू चांगली संसारी क्रीडा उडदाचा वडा नाही. ऐका आपल्या कालचा विषय काय अनादित्व पेटे अविवेक पेटे शब्दाला फार महत्व आहे. त्या ओवीतून बोलले तुकोबा गाठ्यातून बोलले. की जीवाचं कल्याण व्हावं आणि साधूचं दर्शन व्हावं, साधना अध्ययनाची व्हावी आणि साध्य पांडुरंग बनावा. साध्य माझा पांडुरंग परमात्मा, माझी साधना श्रवण आणि माझा जो आयुष्याचा काळ मी साधक. जेव्हा ज्ञानावर बुद्धी आरूढ होती, अध्ययनाला सुरुवात होती, अध्यात्मशास्त्राच्या महान महान ग्रंथामध्ये बुद्धी जाते, त्याला साधक स्थिती म्हणतात. मी पण आम्हाला सांगावं लागते एवढं पाप आहे, दुर्भाग्य आमचं की तुम्हाला साधक आवाज सांगावं लागते. नाही ना तुमच्याकडे नाही. आयुष्य सत्संगात गेले ऑटोमॅटिक आले. राजाच्या पूर्ण भीक मागून जेवायची गरज लागते का? राजाची पोरगी सकाळी भीक मागायला निघाली जमतंय. संसार दशा सोडण्यासाठी साधक दशा हवी. संसारामध्ये भनभन आहे आणि साधक दशेमध्ये अंतःकरण पावन आहे. इकडे भनभन आहे, इकडे पावन आहे. इकडे बुद्धीला ताण आहे, इथं मन छान आहे. इकडे अंतःकरण घाण आहे, इथं अंतःकरणाची जाण संपून जाते. अंतःकरण देहात मूर्तच नाही आणि अंतःकरण भगवंतातून बाहेर येतच नाही. ही साधना म्हणजे भगवंत प्राप्तीची, ही साधना म्हणजे मुक्तीची, हे साध्य म्हणजे पांडुरंगाचं, ही ओळख म्हणजे सुखाची, ही प्राप्ती म्हणजे परमात्म्याची, ही निवृत्ती म्हणजे अविद्येची आणि प्रतीती म्हणजे आत्मत्वाची. ही साधना आहे अध्यात्माची, माझ्या साधकाची. साध्यापर्यंत जाण्यासाठी श्रवण भक्ती करावी आणि हा संसार आहे त्याच्यातून मन बाहेर काढावं, त्याच्यातून बाहेर निघावं. म्हणून तुझे धोंडे गोंडे आपल्याला जमत नाही येतात. ती बाई बी जमत नाही, ते प्रपंच बी नाही, आपल्याला खुद जमत नाही. आपल्याला खपतच नाही संसारी लोक. मस्त उठतात मस्त, आणि तिकडे कधी झोपलंच नाही आम्ही. नाही बाबा, तितकं करायचं, बाजूला करायचं. आता आपला उद्धार पूर्ण ढोरलं बोललं बाजूला. आता मार्ग त्या संताचा, बुद्धीला वेदाच्या मार्गावर न्यायचं. आता मनाला स्थिर करायचं, आता अंतःकरणाला बाधित करायचं, आता परमात्म्याला प्रगट करायचं, आता पांडुरंग पांडुरंग बनायचं. त्या कचऱ्यात नाही डोळायचं. ना बायांना आयुष्य बरबाद करावं या पोट्यासाठी. माझा देह, माझी बुद्धी, माझे श्वास याच्यावर माझा अधिकार आहे. मी कसं जगा, मी कसं राहा, मी काय करा, मी काय करू नये, हे शेंबड्या वेळेला कळावं. कळू नये. आपलं आयुष्य ह्यांना द्यावं का म्हणून? आपल्या आयुष्यावर अधिकार आपलाच, आपल्या श्वासावर अधिकार आपलाच, आपला विश्वास ग्रंथावर, संतावर, भगवंतावर, अन्य नाही कुणावर. जीवन, आपलं धन, आपलं तन, आपलं मन गुरुच्या अर्पण. मॅडम म्हणल्या बाई आपलं आपलं जगायचं ठरवावं. आपलं आयुष्य, आपली साधना, आपलं मन, आपलं धन, आपला प्राण
पांडुरंगाला आणि वरवर भाव संसाराला. जिथं आपलं धन परमार्थाला जातो, क्षेत्राच्या ठिकाणी एक एक अन्नाचा कण त्या प्राणाला जातो. हा संकल्प महावाक्याचा होतो, हातात मोक्ष येतो. विनियोग त्या क्षेत्रातले रहेला संजीवन माऊली आमची तिथं बसलेली, तिथं जायचं आणि त्यांच्या सोबत राहून त्यांचं चिंतन तिथं व्हायब्रेशन करत, त्यांच्या सोबत राहून त्यांचं ज्ञान त्यांनाच मागायचं आणि ते हृदयात ठेवायचं, त्याच्या पेटीमध्ये बंद करायचं आणि पुन्हा परभणीला यायचं. त्याला ब्रह्मसत्र म्हणायचं. येणं वेगळं आणि चिंतन करून घेणं वेगळं. या बायाला कळत नाही, बेटाला बी काय करू. आत्मचिंतनाचा बोध आत यायचा आणि मोक्षाचा झेंडा रवायचा. साधूला शरण जायचं, वेदाचं ग्रहण करायचं, अज्ञानाला मारून टाकायचं, आपल्या स्वरूपात थांबायचं, भ्रमाला पुसून टाकायचं, वेदाला आत न्यायचं, बोधाला प्राशन करायचं, ओवीला हृदयात ठेवायचं आणि मोक्षाला सतत भोगायचं. त्याला आळंदी म्हणायचं. माऊलीची आळंदी. खूप सुंदर माऊली. मग किती छान. दर्शन करणं वेगळं, चिंतन करणं वेगळं, चिन्मय होणं वेगळं. तुम्हाला मी सांगतच नाही पुढचं काही. लय बोटायला आहे आमच्यापाशी, वेगळं कुणाला हे साधूपाशी गेल्यावर चिंतन करता येतं. वेदाचं मंथन बुद्धीनं होतं आणि हातात मोक्षाचा कलश येतो. जसं त्या समुद्रातून अमृताचा कलश, आमच्या श्रवणातून मोक्षाचा कलश, त्याला म्हणतात ब्रह्मसत्र. हे माझं म्हणताना अंतःकरण दुखावल्या जात. त्याला माझं म्हणणं गुन्हा आहे. त्या माझ्यातून निघणं हे श्रवण आहे. ते माझं संपणं आत्मचिंतन आहे आणि माझा परमात्मा हे बोधाचं अंगण आहे आणि तोच मी ज्ञानाचं रिंगण आहे. साधूचा प्रसाद हृदयाचं भुवन आहे. ज्या हृदयात साधूचा बोध जातो ते हृदय भुवन. भुवन म्हणजे मंदिर. तिकडं एक शब्द बोट फिरून कटाळा नाही, मोहाचा बहिष्कार नाही, वेदाचा चमत्कार नाही, महावाक्याचा प्रसाद नाही, अज्ञानाचा बाध नाही, परमेश्वराचा साक्षात्कार नाही, बोट फिरणं संपत नाही. मोरू आम्हाला काय करायचं नाही. हा अनुभव सुखाचा, हा प्रसंग श्रवणाचा, इथे मेळ ज्ञानाचा आणि बुद्धीला अवलोकन होतं परमात्म्याचं. कर्म, उपासना, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती, तेव्हा परमात्म्याची प्राप्ती. बोधाची धार येते, वेदाची कास होते, ओवीचं प्रेम जडतं आणि बुद्धी श्लोकाच्या भावार्थाला धारण करते आणि निरंतर चित्त परमेश्वराला अर्पण करते. तेव्हा साध्याची प्राप्ती होते. ही साधना श्रवणाची, साधना भक्तीची, अध्ययनाची. बुद्धी ज्ञानावर आरूढ होते, ती बुद्धी ग्रंथात जाते, ती साधक स्थिती. अंतःकरण पावन होतं, साध्य पांडुरंगाचं असतं, ओळख सुखाची असते, प्राप्ती परमात्म्याची, निवृत्ती अज्ञानाची आणि प्रतीती आत्मत्वाची. ही साधना अध्यात्माची. साध्यापर्यंत न्यायला श्रवण भक्ती. बुद्धी वेदाच्या मार्गावर जाते, मन स्थिर होतं, अंतःकरण बाधित होतं, परमात्मा प्रगट होतो, ते अंतःकरण पांडुरंग पांडुरंग होतं. हा संकल्प महावाक्याचा होतो आणि मोक्ष हातात येतो. देहाचा विनियोग अध्यात्माला होतो आणि आत्मचिंतन हृदयाच्या पेटीत साठतं. मोक्षाचा झेंडा लागतो. साधूला शरण जायचं, वेदाचं ग्रहण करायचं, अज्ञानाला मारायचं, भ्रमाला पुसायचं, बोधाला प्राशन करायचं, ओवीचं सतत प्राशन करायचं, त्याला आळंदी म्हणायचं. वेदाचं मंथन बुद्धीनं होतं, तेव्हा हातात बोधाचा, मोक्षाचा, ब्रह्मरसाचा कलश येतो, ते ब्रह्मसत्र. मी परमात्मा आहे हे ज्ञानाचं अंगण आणि माझा परमात्मा हे ज्ञानाचं रिंगण आणि साधूचा प्रसाद ज्या हृदयात येतो ते हृदय भुवन होतं. माझं म्हणणं हे गुन्हा आहे, त्याने अंतःकरण दुखवतं, पण श्रवणानं ते अंतःकरण समाप्त होतं. आत्मचिंतनानं
ते हृदय भुवन होतं आणि त्या भुवनात साक्षात पांडुरंग परमात्मा साष्टांग दंडवत गुरुमाऊली त्याची सेवा करते. नाना विकल्प जाळे सांडूनी गेली सकळे मन राहे का केवळे स्वरूप जे. बघा जसं ते तरंग बाजूला पाण्यातून सोडून सोपं नाही, तसं मनातला संकल्प आणि विकल्प बंद होणं सोपं नाही. पण या श्रवणानं ज्यांच्या मनातून संकल्प आणि विकल्प गेले तेच मन मला प्राप्त होत, त्याच मनामध्ये मी प्रगट होतो आणि तेच मन राम होत ज्यांना संकल्प आणि विकल्पाला सोडून दिला. जास्त भक्ती करा, उदास मन करा, अध्ययन जास्त करा, साधू निष्ठा करा, प्रसंगाला कुठं घडलं तर सेवा पण करा आणि त्या सेवेने मुक्तीचा प्रसंग बोलाय प्रसाद आहे, बोललाय प्रसाद करून बघायचा, मग कळल. शब्द ऐकून काय मिळेल, करावं लागतं श्रवणात, ऐकून नाही होत आहे करून बघायचं. ऐसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूप जे. मन राहे का केवळे स्वरूप जे. हॅलो प्रेरणा, ही उद्या होईल. संकल्प विकल्प प्रगट करतोस, वासनेमध्ये येतोस, तुझी वासना बंद केला, संकल्प आणि विकल्प जातो, मग ते मन केवळ स्वरूपमय होतं. हे तुला कळालं का? हो देवा, मग असं होशील का? हो. संकल्प टाकशील का? हो. या सत्रावा मुलं गडबड करायचं काय बाबा, मला विनय करणार. किती छान केवळे स्वरूप ते मन केवळ स्वरूप होत. तू संकल्प टाकून दे, ज्ञानाचा टाकण्याचा प्रसंग आहे आयुष्यातला. कोटी जन्माचा अनादिकालचा अज्ञानाचा डाग संकल्प आणि विकल्प टाकल्यामुळे धुतल्या जातो. मन पाप होत, स्वरूप साक्षात्कार होतो आणि त्या ठिकाणी त्या सुखाचा अनुभव येतो. ब्रह्मसुख भोगता येतं. प्रारब्ध बंद होतच. प्रारब्ध काहीच करत तुम्हाला सुख देत नाही, दुःख देत नाही. हो माऊली, आपल्याला कपट नाही, अति मोह जमत नाही आणि अतिबाईच्या घरात वाहून गेलेली पटत नाही, कारण आम्ही वाहून गेलेलो नाही. हो माऊली, तुम्ही कल्याणासाठी जगायचं, साधूला माझं म्हणायचं, वेदाला हृदयात ठेवायचं, ओवीला प्रेम करायचं, श्रवणाला आयुष्य अर्पण करायचं. शिकवलंय आम्हाला की काय करावं काय करू नये. अजून एक सांगते, मेंदू अंतःकरण श्वास त्याचं स्पंदन छान चालतं. मेंदू प्रसन्न राहतो आणि मग डायबिटीस बिमाऱ्या वगैरे कमी शक्यता होती. हो माऊली, खरंच आहे, खूप अन्न हसलेली राहत नाही. आणि अलीकडे तर शुगरचं थैमान आहे, वाईट वाटतं कधी कधी. अलीकडे बघा, शुगर, बीपी, थायरॉइड आणि चौथाचा कॅन्सर लय वाढलाय. हे प्रमाण तर खूप वाढले. पण आमच्या श्रवणाचं एक अशी एक ताकद अशी आहे की बिमारीपासून बाजूला ठेवते ते श्रवण. याच्यासाठी करा, मुक्ती होईल का होईल, पण आपलं आरोग्य अपूर्ण कधी सोडू नये आणि साध्याला पोहोचल्याशिवाय देह पडू नये. चला प्रकाश तपने प्रकाश, तपने म्हणजे उष्णतेमध्ये प्रकाश नसतो अर्जुना. हो देवा,
तपने विण सूर्य तापला तर प्रकाश पडतो. तपने विण प्रकाश जाडे विण रसू. जाडपणा असला ऊसाचा, भाजीचा, आंबा मोठा असला मध्ये रस असतो. ऊस जाड असला मध्ये रस असतो. अग्नीचा दाह असला मध्ये प्रकाश असतो. तपने विण प्रकाश. सांगा तपने विण प्रकाश आहे का? नाही. जाड्या विण रस आहे का? नाही. अंकुर प्रेरणा काय शब्द आहेत? मन मोकळे विण अवकाश. जर पोकळे नाही तर आकाश बनेल का? नाही देवा. होय जैसा. सांगू अर्जुना, जाड्या विना रस निघत नाही. जाडपणा विना. जाड ऊस असला ते रस बदबद. आपल्याला सूर्याचे प्रकाश बदबद. आणि पोकळे असले की अवकाश. असंच आहे ना? हो ना देवा. काय बोलले देव बापा बापा. 17 वाजता तुम्हाला मागे म्हणले मी खोटं बोलले नाही. एसी तसं पोकळी नाही तर आकाश पण नाही. मग काय देवा. कैसी आपली सोय देखे. आपलं बघा मी जे बोलले का ते झालं. आपली सोय देखे ऐका. आणि आपली या स्वभावा मुखे इवली जैसी अंगिके हिवोने दी. इवली जैसी अंगिके हिवलोने दी. तुम्हाला याचं थोडं चालतंय आठवण. तुम्हाला सिद्धांत लागले जाईल. नाही ऐका आता. सोय देखे आपलिया स्वभावा मुखे हिवली जैसी अंगिके हिवोने दी. ऐका. थंडीनं थंडी कापती का अंग कापतो बिना थंडीनं? थंडीनं सुद्धा अंग कापतं का थरथर? थंडी तर कापतं का? नाही. जर बाहेर थंडी असेल तर तीच थंडीच्या अंगातल्या उष्णतेला कमी करते आणि अंगात पण थंडी उत्पन्न होती आणि बाहेरच्या मुळे थंडीला थंडी हे करते. अंग काय करत नाही. ज्या थंडीनं उष्णता कमी होती समजून घ्या. काय ते सफरी भाषा. बाहेरच्या थंडीनं आपल्या अंगातली हीट बंद होती आणि कमी झाल्यानं ती थंडी तयार होती आणि त्या थंडीला अशी थंडी थरथर कापायला होती. आपली सोय देखे आणि आपल्या स्वभावामुखे हिवली जैसी अंगिके हिवोने दी. ती थंडी त्या उष्णतेला कमी करते. हे डायका सुंदर सिद्धांत हा. बाहेरची थंडी अंगातल्या उष्णतेला कमी करते. करते की नाही सांगा? वेदाच्या बोधानं मनाचा संकल्प विकल्पबद्ध होतो. तेव्हा तुला माझा अनुभव येतो. वाक्य सांग. काय तरी भाषा कळते का? काहीच नाही कळ. खरंच कळलं. संकल्प विकल्प कमी प्रकट झालं. मग तू संकल्प विकल्प सोड आणि मला मन जोड. संकल्प केला संबंध मनाचा संकल्पाशी माझ्याशी संकल्प संकल्पात माझ्यात आहे. संकल्पात नाही. त्या मनानं संकल्प धारण केले आणि ज्यानं मनात धारण केलंय संकल्प संपला. संकल्पाचा मी करतो पूर्ण. त्याला गरज नाही करायची. मग त्याला काय हवाय मी देतो ना. आपलं खाता आपण लोकांना देतच नाही. खरंच आहे माऊली. तेवढं तन मन धन दिलं भगवंताला तर आपला संसार तर असं काहीच राहत नाही त्याच्यात. किती चौकट आपण लाच मागितली तर कोटीने मिळते त्याच्यामध्ये. मागायचं तर कामच नाही पण आपोआप सगळं मिळते. कुणालाच मागावं लागत. बरोबर. आपली सोय देखे आणि आपल्या स्वभावामुखे आपल्या स्वभावामुखे
हिवली जैसी अंगी के हिवोने दी. बघा खूपच मस्त आहे. हिवोने दी मी जाणतो. पृथ्वी आपल्या स्वरूपाला टच होते आणि खरं सुख भोगते. जे आहे ते पुढे ऐका. त्या काळाचा संकल्प आणि विकल्प संपले अंतःकरणातले. मग बुद्धी एक सुंदर पवित्र आणि स्वच्छ होती आणि बोधानं परिपूर्ण होती. त्या वृत्तीमध्ये पूर्ण बोध असून भरतात संत महात्मे. बोध आणि मन एकत्र येतं. संकल्प विकल्पाचा त्याग होतो. ब्रह्म साक्षात्कार होतो आणि स्वरूपमय मन होतं. तेव्हा मन संपत आणि स्वरूप साक्षात्कार होतो. संकल्प विकल्प जातो तेव्हा त्याला माझा प्रसाद होतो आणि त्याचा माझ्याशी एकरूपतेचा अनुभव त्याला मी देतो. आणि संकल्प प्रगट होतो. अविद्येचा अंश असतो. अविद्येमुळे मन संकल्प आणि विकल्प करून विषयाकडे जातं. पण ब्रह्मविद्या जेव्हा बोधानं भरभरून जगण्यात येते तर संकल्प करायची इच्छा उत्पन्न होत नाही. तर ती साधना पवित्र आणि उच्च आहे. त्यामुळे संकल्प नको वाटतो, विकल्प नको वाटतो. मला परमात्मा हवा वाटतो आणि माझ्या स्वरूपावर राहायचे वाटतं. खरं सुख भोगायचे मला. म्हणून संकल्प विकल्प सोडल्याशिवाय मला खऱ्या सुखाची अनुभूती नाही. म्हणून ज्ञानी महात्मे संकल्प आणि विकल्प आणि संसाराची भीक मागायला रिकामी नाही. वृत्ती जे हृदय संकल्प आणि विकल्पाचा परित्याग करतो तर ते मन ईश्वरामध्ये लीन होतं, एकरूप होतं, तद्रूप होतं. तेव्हा त्याला माझं भान येतं. जाते. कारण एक खोट्याची स्थिती एक खऱ्याची प्रतीती. एक खोट्याची स्थिती ती भ्रांती आणि खऱ्याची प्रतीती ती जीवन मुक्ती. प्रेरणा हे वाक्य लिहितं बेटा. रहित जी अंतःकरणाची अवस्था म्हणजे मनाची. ज्या क्षणाला जो संकल्प आणि विकल्प संपूर्ण नाश होतो आणि कुठल्या पदार्थाचा स्पर्श नको असतो. भोग वासना ही समाप्त होती. पण एक भोग राहतो की परमात्मा आणि मी. हा खरा भोग आहे. हा ब्रह्मव्यक्त महात्म्याचा भोग आहे. साधू संताचा, संसारी लोकांचा नाही. त्याला ते विषय धन मान प्रतिष्ठा त्यांचे विषय. मग मन त्याच्याकडे असं त्यांचं विषय जग अविद्या भ्रांती आणि मनाची सुखाची स्थिती हे त्यांच्याकडे असतं. ते त्यांचं जीवन ते ज्यांची आवृत्ती अविद्याजन्य, ज्यांचं मन भ्रांतीजन्य, ज्यांचा संबंध देहाशी आहे, ज्यांच्या अंतःकरणात वासनेची उत्पत्ती आहे. बोधाची उत्पत्ती नाही, बोधाची स्थिती नाही. ते अंतःकरण घाण अपवित्र आणि ईशाला बोलवणारं असतं आणि ईशाकडे जाणारं असतं. ते मन नसतं. अधःपतन असतं. अधःपतन त्या मनाचं. कारण ते विषयाकडे गेलं. त्यानं रामाला सोडलं. त्याचं मन विषयाला धारण केलं. ते भोगाकडे गेलं, रामाकडे नाही. पुन्हा अक्षर नाही, शब्द नाही, हा काळ नाही, ही वेळ नाही. इतकं सांगून पण कळत नाही. आणि हा एक क्षण पण किती लाख धन दिलं तर हे ज्ञान मिळत नाही. हे चार लोकांना काय करणार? मला काय करणार? विकल्प करत पण बोधानं अंतःकरणात संकल्प विकल्पाची इच्छाच होत नाही. त्या अंतःकरणाला परमात्माच हवा असा वाटतो. ते अंतःकरण खऱ्या स्वरूपात जात. संकल्प विकल्पाचा ते हृदय परित्याग करत. ते हृदय ईश्वरामध्ये तद्रूप होतं, भगवंतात लीन होतं. त्याला माझं भान होतं. त्याला देहाची जाण नसते. अर्जुना खोट्याची स्थिती भ्रांती ते त्यागतं.
आणि खऱ्याची स्थिती ईश्वराची प्राप्ती ते हृदयाला होते. ती जीवनमुक्तीची अवस्था असते. संकल्प विकल्पाचा संपूर्ण नाश होतो. पदार्थाचा स्पर्श त्या हृदयाला होत नाही. हे फक्त बोधाने होतं. भोगाची वासना समाप्त होते आणि मी आणि परमात्मा हाच खरा भोग असतो. तो ब्रह्मवेत्या महात्म्याचा असतो. मन जेव्हा अविद्याजन्य असतं आणि वृत्ती भ्रांतीजन्य असते, तेव्हा अंतःकरणात वासनेची उत्पत्ती असते. ते अंतःकरण विषयाकडे धावतं. त्या मनाचं अधःपतन होतं. ते भोगाकडे गेलं ते मन राम होत नाही, ते रामाकडे जातच. खरंच आहे माऊली. जे अंतःकरणात बोध गेला तेच अंतःकरण रामाकडे जातं आणि तिथलंच ते निर्वासन होतं. मन फक्त वासना रामाची तिथे राहते. किती सुंदर सांगितलं. बापरे. अविद्याजन्य आहे. अविद्येमध्ये एक झालेले आहे. ज्याच्यामध्ये संकल्पाची उत्पत्ती तुम्ही करता, तिथे विकल्प धारण मन करतं आणि ते विषयाकडे धावून विषय भोगतं. ते पाप असतं. पण विषयाला सोडणारं मन अधिकारयुक्त असतं. साधनेकडे गेलेलं मन श्रवणात असतं आणि साध्याला प्राप्त करणारं मन राम असतं. हे तुम्ही कर. जेव्हा वृत्तीमध्ये जी वासना उत्पन्न होते कोट्या पदार्थाची, तिथं मी नसतो आणि माणूस सुखही नसतं. पण जिथे विषयाला बोलवतोस तिथं मी कसा येईल? जिथे विषयाला टाकतोस तिथून मी कसा जाईल? विषयाकडे जातो ना, मला तिथं पाहतो का? नाही देवा. तुला कोणाची इच्छा आहे? प्रपंचाची ना का माझी आहे? जेव्हा तो विषयाची आराधना करतो, विषयाची आवड करतो, विषयाची प्राप्तीची इच्छा संकल्पाच्या माध्यमातून प्रगट करतोस, तर तिथे मी कदापि नसतो. पण जेव्हा साधनेकडे येतोस, श्रवणात जातोस, ओवीला पाहतोस, रवीच्या माध्यमातून तुझ्या हृदयात मीच उभा राहतो. मीच उभा राहतो. तर मग ती ज्ञानात आलो आम्ही. आता कशाला करणार? उलट कशाला जायचं? आता भांडी घातली आता बघ. हो मौली. देव पूजा, देव पूजा, माझी देव पूजा, देव पूजा, पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा, देव पूजा. पाय माझी पूजा, तुझ्या पायावर मस्तक माझी आरती, तुझं स्मरण, तुझं फुलवार आणि तुझ्यासोबत राहणं ही महापूजा आहे. माझ्या गुरुसोबत मी राहते, माझ्या गुरुचा आशीर्वाद मी घेते, गुरुच्या बोधात मी जीवन जगते, गुरुचा अनुवाद मी करते, मी तरुण जाते. कर्माची माती तेच माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोच माझा क्षीर सिंधू, माझी देव पूजा, देव पूजा. गुरुचरणाची माती, बापरे, तीच माझी भागीरथी. माझे गुरुवर माझ्या एक सांगतो, एखादी अंगठी आवडली, सुंदर अंगठी आहे.